दरम्यान एक मोठी बातमी समोर येते। दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा टराटरा फाटलेला आहे। आपल्या भूमीवरती दहशतवादी पाळले जात आहेत हे पाकिस्तानने वेळोवेळी नाकारलंय। पण मुरिदकेमध्ये घुसून भारताने लष्कर ए तोयबाचा हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलंय आणि त्यानंतर लष्कर ए तोयबाने हेडक्वार्टरचा व्हिडिओ जारी केलेला आहे। आणि हेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी तरुणांची माथी भडकवून भारत विरोधी दहशतवादी कारवायांसाठी कट रचले जात होते। आणि हे ठिकाण नागरी वस्तीच्या अगदी मधोमध आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा फाटल्याचं बघायला मिळतंय। दरम्यान या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा टराटरा फाटलाय। खरं तर आपल्या भूमीवरती दहशतवादी नाहीत हे पाकिस्तान वेळोवेळी पाकिस्तानी लोक बोलत होते। मात्र पुन्हा एकदा आपण हे जगासमोर आणलेलं आहे की हाच तो पाकिस्तान आहे ज्या ठिकाणी दहशतवादाची कीड लागलेली आणि दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान आहे। आणि याचा बुरखा आता पुन्हा एकदा टराटरा फाटलेला आपण बघतोय। आणि आपल्या भूमीवर हे दहशतवादी पाळले जात आहेत हे पाकिस्ताननं वेळोवेळी नाकारलं। पण मुरिदकेमध्ये घुसून भारताने लष्कर ए तोयबाचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं तेव्हा जगासमोर हे सत्य बाहेर आलंय की पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठीशी घालतो आणि वारंवार त्यांना लपवण्याचा प्रयत्न करतो। त्यानंतर लष्कर ए तोयबानेच हेडक्वार्टरचा व्हिडिओ जारी केलाय आणि हे तेच ठिकाण आहे जिथे तरुणांची माथी भडकावून भारत विरोधी दहशतवादी कारवायांसाठी कट रचले जातात। हे तेच ठिकाण आहे जिथे नागरी वस्तीच्या अगदी हे मधोमध आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पाकचा आता बुरखा पुन्हा एकदा फाडलाय आणि पाकचं सत्य जगासमोर आलंय। पाकिस्तानने वेळोवेळी ही गोष्ट नाकारली की आमच्याकडे दहशतवाद नाही, पण अख्ख्या जगाला माहिती आहे दहशतवाद कोण पाळते, दहशतवादाची कीड कोणाकडे आहे। आणि त्यानंतर जो भारताने उत्तर दिलं त्यानंतर लष्कर ए तोयबानेच हेडक्वार्टरचा व्हिडिओ जो आहे तो जारी केलेला आहे। निश्चित पाकिस्तानने वारंवार हे लपवण्याचा प्रयत्न केला की त्यांच्याच देशात दहशतवादी लपलेले आहेत, तेच दहशतवाद्यांना पाळतात, दहशतवाद्यांचा वापर करून तेच भारतात असुरक्षितता निर्माण करतात, दहशतवाद्यांना खतपाणी घालतात। पण यावेळी पाकिस्तानचा बुरखा फाटलाय आणि आता अख्ख्या जगाला कळलंय की दहशतवाद्यांना कोण पाळतं, दहशतवाद्यांना कोण खतपाणी घालतंय आणि आपल्याच भूमीवर हे दहशतवादी पाळले जातात। आता हे पाकिस्तानला मान्य करावंच लागणार आहे। इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। सजा मिलकर के रहेगी।